तर नवीन वर्षात नवीन मेनू आपण जो लॉन्च करणार आहेत त्या सिरीजमध्ये आपण एकदम सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न यावेळेस हाती घेतलेला आहे आणि त्या डिशचं नाव असणार आहे मटन पाया सूप. खूप वर्ष झालं आम्हाला ही डिश ठेवायची होती आणि डिमांड पण खूप होती, परंतु लेंदी प्रोसेस काही छोट्या मोठ्या प्रॉब्लेममुळे आपल्याला ही डिश लॉन्च करता येत नव्हती. परंतु फायनली 2026 मध्ये आपण मटन पाया सूप आपल्या मेनूमध्ये ॲड करतोय आणि कंटिन्युअसली मिळण्याचा सर्व ग्राहकांना आम्ही याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहेत. तर याचं प्रिपरेशन आता आपण बघूयात. परत एकदा जसं आपण डहावारामध्ये बघितलं तसं याच्यामध्येही थोडेसे मतभेद असण्याची शक्यता असते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशनला पाया सूप बनवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. कुठं पूर्णपणे आळणी टाईप बनवतात, कुठे त्याच्यामध्ये मिरची वगैरे पण ॲड करतात. तर आपल्याला आणि म्हणजे आम्हाला जी आवडणारी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण मटन पाया सूपची प्रोसेस बघणार आहे. तर सर्वात प्रथम आपण जे खूर म्हणतो किंवा मटनचे पाय जे असतात, जे लेगच्या खालचे बॉटमवाले जे एकदम पाय असतात त्याचं हे सूप बनतं. ते पाय आपण घेणार आहेत आणि ते एकदम व्यवस्थित स्वच्छ करावं लागतात आणि एकदा त्याला वॉश करून गरम पाण्यामध्ये धुवून घ्यावं लागतं, जेणेकरून पुढं त्याला वास वगैरे जास्त लागत नाही. तर आपण एकदम व्यवस्थित वॉश करून पाया घेतलेले आहेत आणि आता मेन प्रोसेस आपण चालू करणार आहे. तर तेल एकदा व्यवस्थित परतून झालं की त्याच्यामध्ये आपण कांदा, जो बारीक चिरलेला कांदा आहे तो ॲड करून घेणार आहेत, व्यवस्थितपणे परतून घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपण लसण अद्रकची पेस्ट ॲड करून घेणार आहे. एकदा का हे व्यवस्थित परतून झालं की खड्या मसाल्यामध्ये तमालपत्र, दालचिनी वगैरे आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहेत, जेणेकरून लहान मुलांपासून ते वयोवृद्ध वयस्कर लोकांपर्यंत आपल्या पाया सूपचा मनमुराद आनंद लुटता आला पाहिजे. की जास्त मसाले ओव्हर त्याच्यामध्ये झाले तर ते सर्वजण पिऊ शकत नाहीत. हे खडे मसाले वगैरे एकदम व्यवस्थित परतून झाले की त्याच्यामध्ये आपण खडे मीठ आणि इन हाऊस जी आपण सुगरण सासूबाईची हळद बनवतो ती आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहेत आणि एकदम व्यवस्थितपणे परतून घेणार आहेत. जोपर्यंत आपला कांदा एकदम व्यवस्थित गाळ होणार नाही तोपर्यंत हे सर्व मसाले आपण एकदम व्यवस्थित परतून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर जे आपले पाया असणार आहेत ते पाया आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहेत. पाया त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थितपणे आपण परतून घेणार आहेत 5 ते 10 मिनिट आणि त्याच्यानंतर आपण जे गरम केलेलं पाणी आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. भरपूर प्रमाणात याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करावं लागतं, कारण ची कुकिंग प्रोसेस 2 तास मिनिमम चालते. त्याच्यामुळे पाणी खूप प्रमाणात आटतं. तर जास्तीत जास्त पाणी सुरुवातीला घेतलं तर ते आटून कमी होणार आहे आणि पाहिजे तो रिझल्ट आपल्याला चांगला मिळणार आहे. तर पाणी भरपूर प्रमाणात आपण ॲड करून घेतलेलं आहे. एक चांगली उकळी आली की आपण कुकरला शिट्टी लावून घेणार आहे. प्रॉपर कुकर झाकून आपण त्याला शिजवणार आहेत. हे दोन्ही पद्धतीने होऊ शकतं. पातेल्यातही आपण शिजवू शकतो आणि कुकरमध्येही. पातेल्यात ही खूप लेंदी प्रोसेस आहे, त्याच्यामुळे आपण कुकरमध्ये शिजवून घेत आहोत. तर प्रॉपर कुकरमध्ये ही आपण 1.5 ते पावणे 2 तास याला शिजवणार आहेत. गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहे आणि आपली ही लेंदी प्रोसेस आता चालू होणार आहे. फायनली पावणे 2 तासानंतर आपण एकदा चेक करणार आहेत आणि बघू शकतोय आपण एकदम मस्त पद्धतीने आपले पाया शिजलेले आहेत. हाडापासून त्याचं मांस वेगळं व्हायला चालू झालेलं आहे. जसं आपलं प्रॉपर मटणाचं मांस असतं तसं इथं मांस नसतं. हे थोडंसं चरबीयुक्त मांस असतं आणि हार्ड असतं. हे जोपर्यंत सुटत नाही आणि मटणाची जी नळी आहे, पायाची जी नळी आहे ती एकदम मऊ होत नाही तोपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहेत आणि याचं मांस सुटायला चालू झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपलं बघू शकतो मस्त पाया शिजलेले आहेत आणि आपलं जे पाया सूप आहे ते फायनली तयार झालेलं आहे. याचं प्लेटिंग एकदम सिंपल असणार आहे. 3 ते 4 पीस पायाचे आपण एका पोर्शनमध्ये देणार आहोत आणि मस्तपैकी सूप त्याच्यामध्ये जाणार आहे. गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर आणि आपलं मटन पाया सूप तयार.